मुंबईच्या कामाठीपुराच्या अरुंद गल्ल्यांमध्ये गरिबी, अन्याय आणि उपेक्षेच्या सावलीत एक असा आवाज जन्माला आला ज्यानं मराठी साहित्यात विद्रोहाची नवी ज्वाला पेटवली। ही भारतातील सर्वात वादळी कवीची गोष्ट आहे, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर तो आवाज होता नामदेव ढसाळ यांचा। 1949 मध्ये जन्मलेले ढसाळ लहानपणापासूनच समाजातील विषमता, अस्पृश्यता आणि दडपशाही जवळून पाहत होते। कामाठीपुराच्या कठोर वास्तवानं त्यांच्या मनात वेदना, आक्रोश आणि प्रश्न निर्माण केले, पण त्यांनी हा आक्रोश मौनात ठेवला नाही, त्यांनी तो शब्दात व्यक्त केला। त्यांच्या कवितांमध्ये रस्त्यांची धूळ होती, दडपलेल्या समाजाची वेदना होती आणि अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला विद्रोह होता। 1972 मध्ये त्यांनी दलित पॅन्थर्स या चळवळीची स्थापना करून दलित, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कांसाठी एक आक्रमक लढा उभा केला। त्यांचा पहिला कविता संग्रह गोलपिठा मराठी साहित्यात जणू वादळासारखाच आला। या कवितांनी समाजाच्या काळ्या वास्तवावर निर्भीडपणे प्रकाश टाकला। कामाठीपुराच्या त्या अरुंद गल्ल्यांमधून उठलेला आवाज आजही संपूर्ण समाजाला जाग करतोय, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरित करतोय। कारण ढसाळ संपले नाहीत, ते प्रत्येक अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या आवाजात जिवंत आहेत। नामदेव ढसाळ यांचं कोणतं लिखाण तुम्ही वाचलंय नक्की कमेंट करा। भारताच्या साहित्य विश्वात क्रांती घडवणाऱ्या या कवीला संवाद सेतूचा मानाचा सलाम।